हवामान विभागानं पावसाळ्याच्या पूर्वीच यावर्षी सरासरीपेक्षा जादा पाऊस पडणार असं भाकीत केलेलं असताना आपल्या सरकारी पातळीवर या महापूर नियंत्रणासाठी कोणतेही प्रामाणिक प्रयत्न झालेले नाहीत आणि कर्नाटकबरोबर आतापर्यंत अजिबात चांगल्या पद्धतीनं समन्वय साधला नसल्यामुळं यावर्षी शिरोळ तालुक्यामध्ये ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। याला पूर्णपणे सरकारचं हे अनास्थेचं धोरण कारणीभूत आहे। गेले 4 दिवस झाले इथं पूर सदृश्य परिस्थिती आहे। अनेक लोक आपलं स्थलांतर करत आहेत, पण सरकार म्हणून किंवा इथले तहसीलदार म्हणून किंवा शिरोळचे आमदार म्हणून त्यांनी फक्त गावांना भेटी देण्यापलीकडं या लोकांना अजिबात तिथं स्थलांतर केलेल्या लोकांची सोय करण्याकडे यांचा आजोबान करणे। हा शिरोळ तालुक्यामध्ये एकही छावणी सरकारमार्फत चालू नाही आणि लोक अक्षरशः वाऱ्यावर रस्त्यावर आणि रानामाळात आपली वाहनं आणि जनावरं आणि लोक आता सध्या उभारलेले आहेत। आणि काल आम्ही तहसीलदार आणि आमदारांना हेच प्रश्न विचारला की बाबांनो, जर पूर परिस्थिती इथं झालेली असेल तर लोकांनी स्थलांतर केल्यानंतर नेमकं जायचं कुठं हे तरी जाहीर करा। ह्या लोकांची सगळी जबाबदारी आम्ही घेणार आहे हे तरी जाहीर करा। आणि आपल्या देशातल्या किंवा आपल्या राज्यातला 2015चा जो आपत्ती कायदा आहे त्यानुसार आपत्तीमध्ये सगळी जबाबदारी ही सरकारची असते आणि या तालुक्याचे आपत्तीचे प्रमुख म्हणून तहसीलदार आहेत। यांच्याकडे राज्य सरकारनं आपत्तीसाठी खर्च करायला पैसे दिलेले आहेत आणि तरीही लोक इथल्या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून अजूनही पुराची वाट बघत बसलेले आहेत। त्यांना काल एक साधं स्टेटमेंट करा म्हणलं आणि लोकांना विश्वास द्या, अजून तुम्ही जागा सोडू नका किंवा कुठं जाणार असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमची सोय सगळी करतो। इतकं सुद्धा बोलायला हे आमदार आणि इथले आमचे तहसीलदार तयार नाही आणि स्वतः पूर नियंत्रणासाठी काही करत नाही सरकार। आणि ज्यावेळी पूर आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना किंवा इथल्या नागरिकांना आधार देत नाही, त्यांची काही काळजी करत नाही। अशा पद्धतीचं जर धोरण हे असेल तर लोकांनी या सरकारला मायबाप सरकार म्हणायचं काय, असाच प्रश्न सध्या इथं उपस्थित होतो।